जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या मित्रांनो नाद भरतीचा आहे शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो सीबीटी मित्रांनो जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले होते मित्रांनो त्याच प्रश्नाचे एक प्रश्नपत्रिका जे मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला एकूण वेळ आहे 90 मिनिटे आणि यासाठी गुण आहेत बघा 100 गुण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। ते बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, आताच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब मात्र तुम्ही करून घ्या, सबस्क्राइब आताच तुम्ही करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर बघा मित्रांनो, भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर बघा मित्रांनो, याचे आपला योग्य आन्सर काय आहे? तर पर्याय क्रमांक क मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे मित्रांनो एम.एस. स्वामीनाथन यांना मित्रांनो आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे मित्रांनो जे आहे जनक म्हणून यांना संबोधलं जातं, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा मित्रांनो, यासोबतच आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो जवळपास 700 प्रश्नांच्या मित्रांनो 700 प्रश्नांच्या जीके जीएस चे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक पीडीएफ जे आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे मित्रांनो। या पीडीएफ मध्ये मित्रांनो आजवर जेवढे काही मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये प्रश्नसंच विचारले होते त्यामधले मित्रांनो टॉप असे 700 प्रश्न आम्ही त्यामध्ये मित्रांनो काढून तुमच्यासाठी ही 700 प्रश्नांची पीडीएफ आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो क्रिएट केली आहे। तर बघा मित्रांनो, ही पीडीएफ तुम्ही अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून स्क्रीनशॉट वाट लावायचा आहे याच्या व्हॉट्सअपला। तुम्हाला लगेच मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत जे आहे ती तुम्हाला पीडीएफ आम्ही देऊन टाकू। तर बघा दुसरा प्रश्न, सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर बघा मित्रांनो, सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये होतो? तर बघा ऑक्सिजनचा जे मित्रांनो उपयोग आहे पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे बघा, ऑक्सिजनचा उपयोग सर्वात जास्त प्रमाणामध्ये होतो। आणि मित्रांनो बघा, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? तर ते आहे बघा मित्रांनो हायड्रोजनचं मित्रांनो सर्वात जास्त वातावरणामध्ये प्रमाण आहे, याच्या जवळपास 76% मित्रांनो जे आपल्या वातावरणामध्ये प्रमाण आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। सॉरी, नायट्रोजनचं आहे मित्रांनो, नायट्रोजनचं जवळपास 76% मित्रांनो प्रमाण आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा, 1802 मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर बघा मित्रांनो, 1802 मध्ये कोणत्या मित्रांनो पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा मित्रांनो करार केलेला होता? तर बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर कोणता आहे? तर पर्याय क्रमांक क दुसरा बाजीराव मित्रांनो 1802 मध्ये मित्रांनो पेशव्यांशी जे आहे मित्रांनो इंग्रजांची माधवराव बाजीराव दुसरा बाजीराव या पेशव्याने इंग्रजांच्या मित्रांनो तैनाती फौजेचा करार केला होता, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर वर्ष कोणतं आहे? तर 1802 आहे। पुढे बघा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे मूळ गाव कोणते आहे? तर मित्रांनो बघा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे मित्रांनो मूळ गाव कोणते? तर बघा हा मित्रांनो खूप बार जो आहे प्रश्न मित्रांनो आरआरबी ने विचारलेला आहे, त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही पाठांतरच करून घ्या। तर बघा मित्रांनो, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे मित्रांनो मूळ गाव कोणते आहे? तर बघा पर्याय क्रमांक ड तळबीड हे त्यांचे मित्रांनो मूळ गाव आहे, तुम्हाला लक्षामध्ये मित्रांनो ठेवायचं आहे। पुढे बघा, महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत? तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती महानगरपालिका कार्यरत आहेत अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सध्या एकूण किती महानगरपालिका कार्यरत आहेत? तर बघा पर्याय क्रमांक क 29 मित्रांनो सध्या महानगरपालिका आपल्या किती तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो कार्यरत आहेत। तर बघा मित्रांनो, यासोबतच नगरपालिका सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत असा प्रश्न विचारला तर 226 मित्रांनो आहेत बघा, 226। जिल्हे विचारलं, जिल्हे तर मित्रांनो 36 माहीतच आहेत, आणि तालुके जर विचारलं मित्रांनो यासोबतच तुम्हाला तालुके विचारलं तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 358 तालुके आहेत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं बघा 358 तालुके। यासोबतच मित्रांनो बघा जिल्हा न्यायालय विचारलं तर जिल्हा न्यायालय बघा आपल्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 29 आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा जिल्हा न्यायालय 29 आहेत मित्रांनो। बघा यासोबतच पुढचा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, महाराष्ट्र राज्यात तुळशीवन हे उभयारण्य कोठे आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो तुळशीवन जे मित्रांनो उभयारण्य आहे मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला। तर बघा या प्रश्नाचे आपला योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक ब
पंढरपूर हे मित्रांनो असणार आहे बघा, पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात मित्रांनो तुळशीवन हे जे अभयारण्य आहे मित्रांनो पंढरपूर या ठिकाणीच आहे मित्रांनो. तर मित्रांनो पंढरपूर हे मित्रांनो देवस्थान हे आपल्या महाराष्ट्रातील एक प्रचंड मित्रांनो जे की मित्रांनो प्रचलित आहे. तर मित्रांनो पंढरपूर हे मित्रांनो भीमा या नदीच्या काठी मित्रांनो वसलेले हे शहर आहे मित्रांनो, भीमा या नदीच्या काठी वसलेले शहर. तुम्हाला इतके सुद्धा या लक्षामध्ये मित्रांनो ठेवावं लागणार आहे. पुढे बघा यासोबतच मित्रांनो 7वा प्रश्न, 27 ला माडी या भाषेत काय म्हणतात. तर बघा मित्रांनो 27 आपल्या मित्रांनो मराठीच्या मधल्या मित्रांनो या 27 ला माडी या भाषेमध्ये काय म्हणतात असा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला. तर बघा 27 ला मित्रांनो माडी या भाषेमध्ये काय म्हणतात, तर विसा येडू पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा मेळघाट अभयारण्याची स्थापना कधी झाली. तर बघा मित्रांनो मेळघाट या अभयारण्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारला. तर बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर कोणतं असणार आहे, तर पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो 1973 हे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. तर बघा मित्रांनो मेळघाट हे जे अभयारण्य आहे मित्रांनो हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यात आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे बघा, अमरावती या जिल्ह्यामध्ये. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 9 भारतात डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे. तर बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये डायनॉमिक्स लिमिटेडचे मित्रांनो जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते आहे बघा हैदराबाद. हैदराबादमध्ये मित्रांनो डायनॉमिक्स लिमिटेडचे मित्रांनो मुख्यालय हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, हैदराबाद हे मित्रांनो. बघा हैदराबाद ही मित्रांनो तेलंगणाची राजधानी आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा. तेलंगणा या राज्याची राजधानी मित्रांनो हैदराबाद ही आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बाबा मुंबई तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या महाराष्ट्राची मित्रांनो राजधानी आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची राजधानी. त्यासोबतच मित्रांनो 7 बेटांचे शहर मुंबई आहे मित्रांनो, 7 बेटांचे शहर तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. बघा यासोबतच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे प्रथम औद्योगिक शहर आहे मित्रांनो, प्रथम औद्योगिक मित्रांनो हे शहर आहे, प्रथम औद्योगिक शहर सुद्धा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रथम औद्योगिक शहर हे मुंबई आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि यासोबतच मित्रांनो बघा पटना ही आताच सांगलो की मित्रांनो ही बिहार या राज्याची मित्रांनो राजधानी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, बिहार या राज्याची राजधानी. शेवटचा प्रश्न बघा तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो बघा तवांग हे जे ठिकाण आहे मित्रांनो हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर जे आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. आणि मित्रांनो बाकी व्हिडिओ आपला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा मित्रांनो व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही करून घ्या. तर भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.